कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। नमस्कार। माझं माहेरचं नाव प्रणिता विलास कांबळे आणि माझं माहेर आणि सासर दोन्ही साताऱ्यातच, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर। आणि सासरचं नाव प्रणिता विनायक शिंदे असं आहे आणि मी शिक्षिकाच आहे। आम्ही एकाच शाळेत आहोत सगळे। तुम्ही मग राहायला कुठे? राहायला आता मी म्हणजे माझ्या सासरीच आहे, पण जवळ आहे आमचं सासर माहेर। ॲज लव्ह मॅरेज आहे त्याच्यामुळे ते जवळ जवळ आहे असं। न विचारता बरंच सांगताय। बोलायची सवय टीचर। मिस्टर काय करतात? मिस्टर जॉब करतात झेडपी मध्ये। अच्छा, तुमचं ते कुठे ते 10 मिनिटाच्या अंतरातलं? शुक्रवार पेठ ते शाहूपुरी। कसं झालं हे? त्यांच्याकडूनच आलं प्रपोजल। नाही आलं म्हणजे कसं बघण्यात ना आलं असेल ना? हां, एकमेकांना बघूनच। कुठे बघितलं होतं पहिलं? आमचं शॉप होतं आणि तिथे ते ऍक्च्युअली आमचं शॉप होतं, एसटीडी वगैरे चालायचं त्या काळात। तो बूथ ते वरती बघत बसायचं, एक कॉइन टाकायचा। कॉइन टाकायचा आणि मग तिथे मम्मी वगैरे नसेल, कामात असेल तर मी तिथे बसायचे आणि मग ते थोडंसं बघून बघून मग बोलणं चालू झालं आणि मग ते प्रपोजल आलं आणि फायनली लग्न झालं। पण मग कुठे प्रपोज कुठे केलं त्यांनी? त्यांनी फोन बूथ वरूनच, समोरच्या कॉइन बॉक्स वरून माझ्या कॉइन बॉक्स वर कॉल केला होता। रोमॅन्टिक आहे सिच्युएशन नाही? म्हणजे फनीच आहे ते खरं। त्यांनी तिथून कॉइन बॉक्स केला आणि कोण बोलतंय? प्रणिता बोलतेय का? म्हटलं हां। तर मग तेव्हा त्यांनी मग मला असं असं तू आवडतेस म्हटलं, कोण बोलते? समोर मी उभा आहे। तेव्हा म्हटलं हां अच्छा ओके तुम्ही प्रपोज ते तसं पाहिजे तुम्हाला तेच हवं होतं ना? थोडंफार। आता किती वर्ष झाली? आता 11 वर्ष। नमस्कार। नमस्कार। बोला। माझं माहेरचं नाव योगिनी सुभाष परदेशी आणि इथलं नाव शुभ्रा सौरभ भस्मे, सासरचं। माहेर कुठलं? सांगली। सांगली, सातारा हे सासर? सातारा सासर आहे आणि सांगली माहेर आहे। आणि मिस्टर काय करतात? मिस्टर कमर्शियल व्हेकलचे ते मॅनेजर आहेत। तुमचं अरेंज केलं? आमचं अरेंज मॅरेज आहे। इकडे तुमचं मी संगीता। नाही अरेंज केलं, मध्ये डोळा लागला होता वाटतं। मला वाटलं नेक्स्ट। माझं पण अरेंज। नमस्कार, बोला। माहेरचं नाव? माहेरचं नाव हिना नरेश भाटिया आणि सासरचं नाव आराध्या अभिजित नारकर। आणि सासर कुठलं? सातारा। बेसिकली माहेर सासर दोन्ही सातारा। अरे वा, हे कसं काय? लव्ह मॅरेज। पिंक कलरची ताकद बघितली? ते कुठे होते राहायला? मंगळवार तळ्याच्या तिथं व्यंकटपुरा पेठ आहे, तिथे राहतात। तिथे। आणि तुम्ही कुठे होता राहायला? आम्ही बुधवार पेठ, राधिका थिएटरच्या समोर। मग कुठे कुठला पिक्चर बघितला? नाही दोघांनी? अरे मग जमलं कसं? ऍक्च्युली ते त्यांचा बिझनेस आहे, त्यांचं फुल आणि हारांचा बिझनेस आहे, शॉप आहे त्यांची। तर मी तिथं जायचे रोज, पण असं इंटेन्शन नव्हता। लाईक फ्रेंड झालो आम्ही आधी, 1-2 वर्ष फ्रेंड झालो, देन मी डिसाइडेड की लग्न करायचंय। आणि मग तिथलेच हार गळ्यात घातले का? नाही व्यवस्थित लग्न केलं, लव्ह विथ अरेंज। पण आता जेव्हा दोघांमध्ये वाद होतो, समजा कधी नवरा बायको म्हटल्यानंतर वाद होता सर, 4 महिनेच झाले लग्नाला, अजून वाद नाही झालेला। म्हणजे एकदाही वाद नाही झाला? नाही झालेत तसे छोटे छोटे। मग त्याच्यात हार कोण पत्करतं? काय नाही। अरे पहिलं सॉरी कोण म्हणतं? मीच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।